आपण सगळे दिवाळीच्या मूडमध्ये आहोत। ही दिवाळी आपल्यासाठी जरी आनंद घेऊन आली असली तरी शेतकऱ्यांची दिवाळी मात्र गोड होणार नाहीये आणि त्याचं कारण आहे परतीचा पाऊस। पिकातून 4 पैसे येतील आणि त्यातून आपण दिवाळी साजरी करू हे शेतकऱ्यांचं स्वप्न एका पावसानं उद्ध्वस्त केलंय। आणि म्हणूनच या दिवाळीला दुःखाच्या अंधारामध्ये असलेल्या शेतकऱ्यांच्या आयुष्यात प्रकाश टाकणारा दिवा लावण्याची गरज आहे। तुमच्या अंगणात आज दिवे लागलेत। कंदिलाच्या प्रकाशानं तुमचं अंगण उजळून गेलंय। फराळाच्या ताटाचा दरवळ सुटलाय। कपड्या लत्त्यांची खरेदी ही झाली असेलच, पण हा दिवाळीचा सगळा आनंद साजरा करताना तुमच्या पोशिंद्याची अवस्था काय आहे याकडे दुर्लक्ष करू नका। सकाळीच आज झालेल्या पावसामुळं हे आम्ही सोयाबीन परवा सोंगून ठेवलं होतं आणि वाळवून याचे गंज करायचे होते आणि दिवाळी येण्यापूर्वी हे काढून म्हणजे बाजारला विकून त्याची दिवाळी साजरी करायची होती। पण आता हे रात्री पावसामुळे अचानक दिवाळीवरच पाणी फिरलं आमच्या समजा जवळपास असं, म्हणजे काहीच आता याच्यात शिल्लकच राहणार नाही काही। आता शेतकऱ्यालाही वाटतं ना त्याच्याही घरी दिवे लागावेत, दिवाळीचा प्रकाश आपल्याही दारी पडावा, पण नियतीला ते मान्य नव्हतं। खरं तर शिवारात पिकांनी सुंदर रांगोळी काढली होती, पण एका पावसानं त्या रांगोळीचीच राख रांगोळी झाली। आणि यंदाची दिवाळी पूर्णपणे अंधारली। काय घेतलं का रे तुला ड्रेस वगैरे काय अजून दिवाळीचा? नाही हा काही नाही। तू म्हणला का वडिलांना मला ड्रेस घ्या दिवाळीला? का नाही म्हणला? हा पैसे नव्हते। हा सोयाबीन आम्ही काढून मार्केटला नेणार होतो, त्यातून 2 पैसे आल्यावर दिवाळी साजरी करायची होती आम्हाला 2 दिवसांनी। पण आता हे काल अवकाळी या पावसामुळं पूर्णच आमचं म्हणजे दिवाळीचं सणावर पूर्ण दिवाळा निघला आणि पूर्ण पाणी फिरलं। कोपरगावच्या शेतकऱ्यानं घाम गाळून पिकवलेल्या कांद्याचा अक्षरशः चिखल झाला। चाळीत साठवलेले कांदे ढगफुटीमुळे ओढ्या नाल्यात वाहून गेले आणि सोबत शेतकऱ्याची दिवाळीही वाहून गेली। मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे प्रचंड प्रमाणात पाणी येऊन आमच्या गोडाऊनमध्ये असलेला सर्व कांदा बाहेर निघाला आणि हा सर्व कांदा पूर्णपणे पाण्यावर तरंगत होता। आज परिस्थिती अशी आहे की याचा दुर्गंध सुटू नये म्हणून हा माल उचलून टाकण्याचा सुद्धा खर्च आमच्यावर आलेला आहे। 30 लाखापासून तर 80 लाखापर्यंत 55-60 लाख रुपये असे नुकसानीचे आमचे आकडे आहेत। आज परिस्थिती आमच्यावर अशी आलेली आहे का आज आमचं पूर्णपणे पैसे आमचे ठप्प झालेले। उद्या बँकेचे हप्ते कसे भरायचे, आम्ही काय करायचं, याच्यातून निघणं खूप मोठं आता मुश्किल झालेलं आहे। याच्यावर काहीतरी आम्हाला सरकारने, आता काही लोकांचे विमे आहे, आता माझ्यासारखेने तो विमा पण नाही, काय करायचं माझ्यासारखेने सांगा ना तुम्ही? काय आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही, असं जर नाही झालं तर काय करणार काय? दिवाळी म्हणजे भरभराटीचा सण, नव्या उमेदीचा सण, पण शेतकऱ्यानं कितीही उमेद दाखवली तरी कधी सुलतानी संकट येतं तर कधी आसमानी। प्रत्येक संकटातून सावरून शेतकरी उभा राहतो, पण त्या निसर्गाला दयाच येत नाही। त्यामुळे मायबाप प्रेक्षकांनो विनंती एकच आहे, तुमची दिवाळी भरभराटीची असेल तर आजूबाजूच्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा किमान प्रयत्न करा। या अवकाळी पावसानं सर्वस्व हिरावलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा आधार द्या। तो सरकारी आनंदाचा शिधा कधी पोहोचेल तेव्हा पोहोचेल, पण त्याआधी माणुसकीचा शिधा शेतकऱ्यांच्या घरी पोहोचवा।
12 महिने तुमच्यासाठी राबणाऱ्या त्या शेतकऱ्याला आज तुमच्या एका दिवसाच्या मदतीची गरज आहे. तुमच्या मदतीनं त्याच्यावरची सारी संकटं कदाचित दूर होणार नाहीत, पण आपल्या पाठीशी कुणीतरी आहे या फक्त भावनेनंच त्याला लढायला बळ मिळेल. त्यामुळे शेतकरी आज आपल्या प्रत्येकाला सांगतोय, मोडला जरी संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा. नितीन ओझासह कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.